स्वागत आहे आपल्या वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागामध्ये 345 जागांसाठी भरती आलेली आहे. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे, घर बसल्या तुम्ही फॉर्म कसा भरू शकता त्याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा मित्रांनो, फॉर्म भरायला सुरुवात करण्याबद्दल छोटीशी माहिती देऊन घेतो. या भरतीविषयी एकूण जागा असणारे 345 जागा. यामध्ये आपल्याला 2 पदांचा समावेश झालेला बघण्यासाठी भेटत आहे. पहिलं पद असणार आहे पुरवठा निरीक्षक गट क चं पद, यासाठी 324 जागा उपलब्ध आहे. आणि दुसरं जे पद आहे उच्चस्तर लिपिक गट क चं हे दुसरं पद आहे. यासाठी आपल्याला 21 जागा बघण्यासाठी भेटलेल्या आहेत. अशा प्रकारच्या एकूण 345 जागांसाठी ही भरती आलेली आहे. तर यामध्ये आपल्याला बघा शैक्षणिक पात्रता काय ठेवण्यात आलेली आहे. दोन्ही पदांसाठी आपल्याला पदवीधर असणं गरजेचं असणार आहे. जर तुमच्याकडे पदवी असेल तर तुम्ही या पदांसाठी अर्ज भरू शकता. पुढे आपल्याला वयाची अटी तर दिलेले 18 ते 38 वर्ष सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी लागणार आहे. मागासवर्गीय, अनाथ वगैरे जे विद्यार्थी आहेत त्याच्यासाठी 5 वर्षाची सूट असणार आहे, म्हणजे ते 43 वर्षापर्यंत देखील अर्ज भरू शकता. नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र असणार आहे. इथं आपल्याला फी किती असणार आहे, अराखीवसाठी 1000 रुपये फीज असणार आहे. मागासवर्गीय, दिव्यांग, अनाथ यांच्यासाठी 900 रुपये फी असणार आहे. आणि माजी सैनिकासाठी कोणत्याही प्रकारची फी लागणार नाहीये. अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे 31 डिसेंबर 2023 पर्यंत. तुम्ही जर म्हटलं तर अर्ज करू शकता रात्रीचं 12 वाजेपर्यंत. इथं ऑफिशियल वेबसाईटची लिंक दिलेली आहे आणि त्यासोबत जाहिरात डाउनलोड करण्यासाठी इथे लिंक आहे. इथून तुम्ही जाहिरात डाउनलोड करू शकता आणि इथेच खाली ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक आहे. इथे क्लिक करून तुम्ही ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करू शकता. तर ही झाली भरतीविषयी सविस्तर माहिती. तर बघा, आता मी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी या वेबसाईटवरती क्लिक करतो, या लिंकवरती क्लिक करतो. ही जी वेबसाईट आहे ती मी ओपन करतो. आता इथून आपण ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करू शकता. स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आहे. तर बघा, सर्वप्रथम तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशनचा ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे ओपन होऊन येईल. इथे तुम्हाला पहिलं नाव टाकायचंय, तेच नाव तुम्हाला कन्फर्म करायचं म्हणजे पुन्हा टाकायचंय. त्यानंतर मधलं नाव टाकायचंय, त्यानंतर तेच नाव तुम्हाला पुन्हा टाकायचंय. त्यानंतर आडनाव टाकायचंय आणि तेच नाव तुम्हाला पुन्हा टाकायचं आडनाव म्हणजे कन्फर्म करायचंय. त्यानंतर पूर्ण नाव फुल नेम तुमचं ऑटोमॅटिकली इथे खाली येऊन जाईल, इथे टाकण्याची गरज नसते. त्यानंतर पुढे यायचं, एक मोबाईल नंबर टाकायचा आणि तोच मोबाईल नंबर तुम्हाला पुन्हा टाकायचा, कन्फर्म करायचंय. त्यानंतर पुढे आल्यानंतर इथे ईमेल टाकायचा. ठीक आहे. ईमेल टाकायच्या वेळेस तुम्हाला ईमेल कसा टाकायचा असतो थोडक्यात माहिती देतो. इथे सर्वप्रथम तुम्हाला डोमेन नेम टाकायचं. इथे बघा डोमेन नेम सर्वप्रथम इथे सिलेक्ट करण्याचा ऑप्शन आहे. इथे @gmail.com असतं पुढे ईमेलच्या आपल्या. ठीक आहे. तर @gmail.com हे डोमेन नेम झालं. आता पुढे तुम्हाला युजर नेम टाकायचंय. आता युजर नेम म्हणजे च्या पुढे जे पण तुमचं जे पण नाव असतं ते टाकायचं. जसं की माझं जे पण ईमेल आहे अजय6362@gmail.com अशा प्रकारचा माझा पूर्ण ईमेल आहे. तर इथे मी काय टाकणार, अजय6362 पुढे आहे @gmail.com. तर हे ऑलरेडी असतं. तर इथं फक्त अजय6362 एवढंच मी टाकणार. ठीक आहे. आणि पुढे ऑलरेडी इथं @gmail.com ऑलरेडी आहे. त्यानंतर इथे कन्फर्म करायच्या वेळेस आता इथे पूर्ण ईमेल टाकायचा असतो. जसं की अजय6362@gmail.com हे पूर्ण इथं टाईप करायचंय. वरती फक्त तुम्हाला युजर नेम टाईप करायचं असतं. ठीक आहे. या टाईपचं तुम्हाला ईमेल आयडी पासवर्ड टाकायचा, ईमेल आयडी टाकायचा आहे, तोच ईमेल आयडी तुम्हाला कन्फर्म करायचा आहे. त्यानंतर इथं सिक्युरिटी कोड इथं दिसत आहे, तोच तुम्हाला इथं बघून टाकायचा आहे. हे सर्व टाकून झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टचा ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा, त्यानंतर पुढील पेज तुमच्याकडे अशा प्रकारचं ओपन होऊन येईल. इथे तुम्हाला फोटोग्राफ अपलोड करायचा आहे आणि इथे तुम्हाला सिग्नेचर अपलोड करायचे. आता फोटोग्राफ आणि सिग्नेचर अपलोड करण्यासाठी इथे काही गाईडलाईन्स दिलेले आहे. इथे तुम्ही क्लिक करून त्या गाईडलाईन्स इथे वाचू शकता. इथे महत्वाचं काय असतं मित्रांनो, की तुम्ही सिग्नेचर व्यवस्थित करताना इथं आपला जो पेज असतो तो अशा प्रकारचा व्हाईट पेज घ्यायचा आहे आणि त्यावरती तुम्हाला तुमच्या काळ्या अक्षरामध्ये तुमची सिग्नेचर करायची असते. आणि त्यासोबत फोटोचा जो बॅकग्राऊंड आहे तुम्हाला व्हाईट असेल तर चांगली गोष्ट आहे आणि दुसरा बॅकग्राऊंड असेल तरी काही प्रॉब्लेम नाही. परंतु शक्यता फोटोचा जर बॅकग्राऊंड व्हाईट असेल तर चांगली गोष्ट आहे. अशा प्रकारची इथे काही गाईडलाईन्स दिलेल्या फोटो आणि सिग्नेचर याविषयी, तर ते तुम्ही इथं वाचू शकता. इथं साईज वगैरे दिलेले आहे त्याविषयी सविस्तर माहिती इथं दिलेली आहे. तर बघा, आता फोटो इथं अपलोड करताना प्रॉब्लेम काय होतात ते मी तुम्हाला सांगतो, कारण सर्वात जास्त अडचण मुलांना इथेच येत असते. तर बघा, आता फोटोग्राफ तुम्ही अपलोड करता त्याची साईज वगैरे तुम्ही व्यवस्थित करता, जेवढी पण साईज सांगितलेली असते तेवढीच करता, परंतु तरी देखील इथं फोटो अपलोड होत नाहीये. तर का, त्यामागचं कारण काय, फोटोचं जे नाव असतं ना त्यामध्ये कोणत्या प्रकारची तुम्हाला अक्षरं ऍड करायची नाहीये. फक्त तुम्हाला 2-3 अक्षर फक्त तुमचा
तुमचं पहिलं नाव ठेवायचं शक्यता आणि पहिलं नाव आणि त्याच्याच पुढे लगेच फोटो तुम्हाला अशा प्रकारचं लिहायचंय आणि फोटोचं नाव तुम्हाला कॅपिटल अक्षरामध्ये ठेवायचंय आणि मध्ये कोणत्याही प्रकारचा गॅप ठेवायचा नाहीये. ठीक आहे. नाव एकाच अक्षरामध्ये पूर्ण आलं पाहिजे. डायरेक्टली जसं की अजय फोटो, तर अजय झाल्यानंतर वाय झाल्यानंतर पुन्हा तिथे डायरेक्टली फोटो म्हणजे फोटोचं पुढे स्पेलिंग यायला पाहिजे. ठीक आहे. पुढे फोटोचं स्पेलिंग नाही टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही कोणतंही नाव टाका, फक्त त्याच्यामध्ये स्पेस देऊ नका, अंतर देऊ नका. एकच अक्षरामध्ये फोटोचं नाव ठेवा. बाकी कोणत्या प्रकारची अडचण येत नाही. फोटोची साईज व्यवस्थित करायची. इथे तुम्हाला क्लिक करायचंय. त्यानंतर इथं फोटो चॉईस करून इथे अपलोड करायचं. तर बघा फोटो आणि सिग्नेचर मी इथं अपलोड केलेला आहे. फोटो आणि सिग्नेचर तुम्ही अशा प्रकारचं बघू शकता. थोडक्यात मी ब्लर केलेलं आहे. परंतु जी सिग्नेचर असते तिचा जर जो बॅकग्राऊंड आहे जर व्हाईट असेल पूर्ण, तर कोणत्या प्रकारचं इथं रेड अक्षरात तुम्हाला कोणत्या प्रकारचा एरर दिसत नाहीये. ठीक आहे. तर त्यानंतर इथं टिक लावायचं. इथं कन्फर्म करण्यासाठी टिक आहे. या दोन्ही टिक लावून घ्यायचं आणि त्यानंतर इथं नेक्स्टचं ऑप्शन आहे. नेक्स्ट वरती तुम्हाला क्लिक करायचंय. त्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे ओपन होऊन येईल. इथे बघा पोस्ट नेम तुम्हाला दिसत असेल. इथे सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे. इथे तुम्ही क्लिक करणार. कोणत्या पदासाठी तुम्हाला इथं अर्ज करायचा आहे त्याविषयी इथं माहिती दिलेली आहे. ठीक आहे. जसं की क्लर्कसाठी अप्लाय करायचं असेल तर तुम्ही इथं याला सिलेक्ट करू शकता आणि इथं सप्लाय इन्स्पेक्टरचं जो ऑप्शन आहे तर तुम्ही याच्यासाठी देखील इथं अर्ज करू शकता. तर दोन पद तुम्हाला इथे सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे. ज्या पण पदासाठी अर्ज भरायचे ते तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. तर बघा आपण इथं सप्लाय इन्स्पेक्टरचं जे पद आहे ते सिलेक्ट केलेलं आहे. आता त्यानंतर इथं प्रेफरन्स सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे. इथे 6 प्रेफरन्स द्यायचे. म्हणजे तुम्ही एकाच अर्जामध्ये या सर्व जे आपल्याला जे दिलेले आहेत बघा इथं मी तुम्हाला जे ओपन करून दाखवलेलं होतं तर नोटिफिकेशन मध्ये तुम्हाला प्रत्येक जर म्हटलं तर विभागानुसार जागा आहे. आता त्यासाठी तुम्हाला इथे जाहिरात डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन आहे बघा. इथे सर्वप्रथम तुम्हाला जाहिरात डाउनलोड करायची आहे. आता इथे जाहिरात डाउनलोड केल्यानंतर प्रत्येक कॅटेगरीनुसार आणि विभागानुसार वेगवेगळ्या जागा आहेत. तर तुम्ही एकाच अर्जाच्या माध्यमाने सर्व विभागांसाठी इथं अर्ज करू शकता. बघा इथं विभाग कार्यालय दिले. इथं कोकण विभागामध्ये किती जागा आहे, त्यानंतर बाकीच्या विभागांसाठी किती जागा आहे, ही सविस्तर तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे. ठीक आहे. तर तुम्हाला इथं प्रेफरन्स द्यायचे. तुमच्या कॅटेगरीनुसार कुठं किती जागा आहे हे सविस्तर तुम्हाला इथं बघून घ्यायचं. डायरेक्टली खाली यायचं. खाली आल्यानंतर तुम्हाला इथं कॅटेगरीनुसार इथं जागा दिलेल्या आहेत. बघा विभागानुसार आणि कॅटेगरीनुसार जागा दिलेल्या आहेत. तर तुम्ही बघून घ्यायचं तुमच्या कॅटेगरीच्या जागा कुठं किती आहेत आणि त्यानुसार तुम्हाला इथं प्रेफरन्स द्यायचे. जसे की पहिल्यांदा तुम्हाला वाटत असेल नाशिक विभागासाठी आपल्याला अर्ज करायचा आहे, त्यानंतर कोकण, त्यानंतर पुढे जर विचार केला तर छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर पुढे जर विचार केला तर पुणे आणि पुढे नागपूर. ठीक आहे. अशा प्रकारचे तुम्ही इथं निवडू शकता आणि त्यानंतर लास्टला अमरावती. अशा प्रकारचे प्रेफरन्स द्यायचे. तुमच्या कॅटेगरीनुसार जागांनुसार तुम्हाला बघायचं तुम्हाला सर्वप्रथम नोकरी करायला कुठं आवडेल तसं तुम्हाला इथं प्रेफरन्स द्यायचे. तुम्ही तुमच्या मनाने इथं हे प्रेफरन्स देऊ शकता. सर्व प्रेफरन्स तुम्हाला कंपल्सरी भरावी लागणार. त्यानंतर पुढे बघा तुम्हाला इथे कॅटेगरी सिलेक्ट करण्याचा ऑप्शन आहे. तुम्ही तुमची जी पण कॅटेगरी असेल ती तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. आता मित्रांनो पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्याअगोदर आपल्यासाठी छोटीशी महत्त्वाची माहिती देत आहे. तर या सर्व पदांसाठी यातील हे जे 2 पदे त्यासाठी आपल्याला अभ्यासक्रम काय असणार आहे मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि त्यासोबत आपल्याला सामान्य ज्ञान या 4 विषयांवरती प्रश्न विचारले जाणार आहे. तर अभ्यासक्रमानुसार आपण मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि त्यासोबत सामान्य ज्ञानमध्ये तुम्हाला चालू घडामोडीच्या नोट्स भेटणार आहे. ठीक आहे. तर या 4 विषयांच्या नोट्स तुम्हाला दिले जाणार आहे. पुन्हा एकदा सांगतो मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता आणि करंट अफेअर. तर या 4 विषयांच्या नोट्स आपण या दोन्ही पदांसाठी बनवलेले आहेत. तर सर्व अभ्यासक्रम पूर्ण करून त्या नोट्स आपण तयार केलेल्या आहेत. तर या 4 विषयांच्या नोट्स तुम्हाला खूपच कमी किमतीमध्ये उपलब्ध करून दिल्या जाते. त्याची प्राइस आपण ठेवलेली फक्त ₹160. किती? ₹160 तुम्हाला या सर्व विषयांच्या नोट्स मिळून जाणार आहे मित्रांनो. ठीक आहे. जेणेकरून सर्वसाधारण जे विद्यार्थी ते देखील या 4 विषयांच्या नोट्सचा लाभ घेऊ शकतात कमी किमतीमध्ये. तर यामध्ये चालू घडामोडीचं जर म्हटलं तर आपल्याला डिसेंबर पर्यंतची चालू घडामोडी मिळणार आहे मित्रांनो. म्हणजे लेटेस्ट सर्व चालू घडामोडी तुम्हाला यामध्ये बघण्यासाठी भेटणार आहे. तर अशा प्रकारचे आपण या नोट्स तयार केलेल्या आहेत. जर तुम्हाला या नोट्स पाहिजे असतील मित्रांनो तर तुम्हाला स्क्रीनवरती एक नंबर दिसत असेल 9139643199. तर या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता आणि पदाचं नाव सांगू शकता. त्यानंतर सर्व माहिती तुम्हाला तशी सेंड केली जाईल. परंतु तुम्हाला डायरेक्टली नोट्स पाहिजे असेल, डायरेक्टली नोट्स तुम्हाला लगेचच्या लगेच पाहिजे असेल तर तुम्हाला जो नंबर दिसत आहे 9139643199 याच नंबरवरती तुम्हाला ₹160 फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करायचे. पेमेंट झाल्यानंतर याच नंबरवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पेमेंटचा. त्यानंतर स्क्रीनशॉट मिळाल्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये या दोन्ही पदांसाठी ज्या आपण मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडीच्या नोट्स काढलेल्या आहेत त्या सर्व तुम्हाला व्हॉट्सअपवरती पीडीएफ फॉर्मॅटमध्ये सेंड केल्या जातील. प्रत्येक विषयाच्या ज्या नोट्स आहेत 150 ते 200 पेजेसच्या नोट्स आहेत. सर्व अभ्यासक्रम पूर्ण करून आपण त्या नोट्स बनवल्या आहेत.
त्या नोट्सचा तुम्ही नक्कीच लाभ घेऊ शकता. चला पुढे. आता इथं पुढे बघा आपल्याला कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर इथं आपल्याला अपंगाविषयी इथं माहिती विचारलेली आहे. तर तुम्ही असाल तर येस नो इथे सिलेक्ट करू शकता. त्यानंतर इथं जर येस केलं तर तुमचं जे पण अपंगाचा टाइप असेल, कॅटेगरी असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. जसं की इथे कॅटेगरी सिलेक्ट करायचे ABCDE जे पण असेल त्यानंतर टाइप तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. नसेल तर डायरेक्टली नो वरती क्लिक करायचं आहे. इथे काही सिलेक्ट करण्याची गरज नाहीये. आता पुढील जे ऑप्शन हे तुम्हाला दिसत आहे बघा, हे जे ऑप्शन इथून पुढे दिसत आहे. आता वरती जी पण तुम्ही कॅटेगरी सिलेक्ट करताय, ठीक आहे? तर वरती जी पण तुम्ही इथे कॅटेगरी सिलेक्ट करताय, त्यानुसार हे खालचे जे ऑप्शन आहे इथून बदलून जातील, ठीक आहे? प्रत्येक जर म्हटलं तर प्रत्येक कॅटेगरीनुसार हे जे ऑप्शन आहे एनेबल डिसेबल होत असतात. जसं की आता इथं मी ओबीसी कॅटेगरी सिलेक्ट केलेली आहे. तर ओबीसी साठी इथं अजून काय महत्त्वाची माहिती इथं विचारली जाईल, जसं की इथं नॉन क्रिमी लेअरचं जे सर्टिफिकेट असतं त्याविषयी इथं माहिती विचारली जाईल. आणि जसं की मी इथं दुसरी कॅटेगरी सिलेक्ट करतो एससी, तर ऑटोमॅटिकली हे जे ऑप्शन आहे इथे ऑटोमॅटिकली हाईड होऊन जाईल. म्हणजे प्रत्येक कॅटेगरीनुसार इथं माहिती चेंज होत असते. तुम्ही जी पण तुमची कॅटेगरी इथं सिलेक्ट करणार आहात, तर त्यानुसार तुम्हाला इथं येस नो इथे सिलेक्ट करण्याचा ऑप्शन आहे. इथे पुढे माहिती वाचायची आणि त्याचं उत्तर तुम्हाला येस नो यामध्ये द्यायचंय. आता मी एससी कॅटेगरी सिलेक्ट केली तर त्याच्यासाठी काय नॉन क्रिमिनलचं नसतं. त्यामुळे हे जे ऑप्शन आहे ऑटोमॅटिकली डिसेबल झाले, तर तुम्हाला इथे काहीच करण्याची गरज नाही. जे ऑप्शन एनेबल असतील तिथेच फक्त येस नो इथे सिलेक्ट करा. जसे की इथं बघा आपल्याला जसं की महिला आरक्षणाअंतर्गत फॉर्म भरायचा आहे का, तर येस नो तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता तुमच्यानुसार. त्यानंतर पुढे बघा, पुढे आल्यानंतर आता हे सर्व हाईड झालं कारण मी इथं कॅटेगरीनुसार इथं सिलेक्ट केलेलं आहे. त्यानुसार इथं सर्व जे ऑप्शन आहे हाईड झालेलं आहे. त्यानंतर इथे बघा पुढे कास्ट सर्टिफिकेट विषयी इथं माहिती विचारली. कास्ट सर्टिफिकेट आहे का? तर येस नो इथे तुम्ही सिलेक्ट करणार. येस असेल तर कास्ट सर्टिफिकेटचा नंबर द्यायचा. त्यानंतर त्यावरती जी पण तारीख असेल, तर ती तारीख तुम्हाला इथे निवडण्याचा ऑप्शन आहे. ठीक आहे? तर अशा प्रकारची तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवरती जी पण तारीख असेल, ती तुम्ही इथं तारीख निवडू शकता. त्यानंतर पुढे बघा तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी आहे का? जात प्रमाणपत्र आहे का? जात वैधता प्रमाणपत्र. तर त्याविषयी इथं माहिती विचारली. असेल तर येस करायचं, नसेल तर नो वरती क्लिक करायचं. असेल तर येस वरती क्लिक केल्यानंतर नंबर टाकायचा आणि त्यासोबत आपल्याला इथं त्याच्यावरती जी पण तारीख असेल किंवा तुम्हाला ती व्हॅलिडिटी मिळाली, त्याविषयी इथं तुम्हाला माहिती द्यायची, त्याची तारीख इथं द्यायची. त्यानंतर पुढे बघा इथं ईडब्ल्यूएस साठी इथं माहिती विचारली. आता ह्या कॅटेगरीसाठी हे नसतं, तर त्यासाठी ऑलरेडी इथं हे ऑप्शन डिसेबल आहे. तुमच्या कॅटेगरीसाठी असेल तर हे ऑप्शन एनेबल असणार. त्याविषयी तुम्हाला माहिती द्यायची. तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे की नाही, नसेल तर डायरेक्टली नो वरती क्लिक करायचं. असेल तर येस वरती क्लिक करायचं, नंबर टाकायचा आणि त्यानंतर त्याच्यावरती जी पण तारीख असते ती टाकायची. पुढे एक सर्व्हिसमॅन विषयी माहिती विचारली, तर येस नो तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. पुढे चला, पुढे जर विचार केला तर बघा आपल्याला इथे खेळाडूंविषयी माहिती विचारली. जर तुम्ही खेळाडू वगैरे असेल, तर त्याविषयी इथं माहिती विचारली स्पोर्ट्स पर्सन विषयी. तर असेल तर येस करा, अदरवाईज नो वरती क्लिक करा. त्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टर इथं विचारले. तर इथे जर तुम्ही प्रकल्पग्रस्त असाल तर येस नो इथं क्लिक करा. त्यानंतर इथं अर्थक्वेक भूकंपग्रस्त असाल तर तुम्ही येस नो इथे सिलेक्ट करू शकता. त्यानंतर तुम्ही अनाथ असाल तर येस नो इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता. अशा प्रकारचं. त्यानंतर तुम्ही डोमिसाइल इन इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र. तर आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहात का नाही इथं तुम्हाला सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन येतं. तुम्ही इथं कंपल्सरी येस करणार. इथं डोमिसाइल सर्टिफिकेटचा जो नंबर असतो, डोमिसाइल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं असणार आहे. त्याचा इथं नंबर टाकायचा आहे तुम्हाला, ठीक आहे. त्यानंतर त्यावरती जी पण तारीख असते तुम्हाला हे कधी भेटलं, तर त्याची जी पण तारीख असते ती तारीख तुम्हाला इथे सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे. अशा प्रकारची तारीख तुम्ही इथं सिलेक्ट करणार, ठीक आहे. त्यानंतर पुढे चला. पुढे आल्यानंतर इथं बघा आपल्याला इथे विचारलेलं आहे की तुमचा जन्म महाराष्ट्र राज्यामध्ये झालेला आहे का? तर तुम्ही येस नो इथे तुमच्यानुसार इथे सिलेक्ट करू शकता. पुढे आपल्याला त्याविषयी इथं माहिती विचारली, तुम्ही तुमच्यानुसार इथे येस नो इथे सिलेक्ट करू शकता. त्यानंतर इथे आपल्याला विचारलेलं आहे ग्रॅज्युएट पार्ट टाईम कॅन्डिडेट म्हणजे तुम्ही कुठं पार्ट टाईम मध्ये इथं काम केलेलं आहे का नाही, तर आता सध्या तुम्ही काम करत आहात का कुठे पार्ट टाईम मध्ये, ठीक आहे. तर तुम्ही इथं येस नो तुमच्यानुसार इथे सिलेक्ट करू शकता. त्यानंतर तुमच्याकडे आधार कार्ड आहे का त्याविषयी माहिती येस वरती क्लिक करायचं. त्यानंतर आधार कार्डचा नंबर इथे टाकायचा आहे, ठीक आहे. जो पण तुमचा आधार कार्डचा नंबर असेल, तर तुम्ही तुमचा आधार कार्डचा नंबर इथे टाकणार. त्यानंतर पुढे इथं बघा तुम्हाला अजून काय महत्त्वाची माहिती विचारली. म्हणजे सांगण्यामागचं कारण काय आहे, की तुम्हाला जी पण इथं माहिती दिलेली आहे ती वाचायची, येस नो इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं, ठीक आहे. आता इथं रिलिजन तुमचा धर्म इथे विचारलाय, तर तुम्ही इथं अशा प्रकारचा तुमचा धर्म जो पण असेल, तो इथे हिंदू, मुस्लिम, सिख, साई जे पण असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करणार. त्यानंतर आता इथं सेंटर निवडण्याचा ऑप्शन आहे. तर हे सेंटर तुम्हाला कोणतं द्यायचंय व्यवस्थित समजून घ्या. इथे एक्झाम सेंटर तुम्हाला द्यायचंय. तुम्हाला एक्झाम सेंटर जवळचं जे पण असेल ते तुम्हाला इथे एक्झाम सेंटर इथे निवडायचं, ठीक आहे. हे एक्झाम सेंटर आहे हे देखील आपण लक्षात ठेवा. त्यानंतर इथं जन्मतारीख तुम्हाला इथे सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे. पहिल्यांदा डे, मंथ आणि त्यानंतर इयर, ठीक आहे. अशा प्रकारची जन्मतारीख तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर पुढे यायचंय जेंडर मेल फिमेल जे पण असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करणार. त्यानंतर इथं ट्विन्स जर तुम्हाला कोणत्या प्रकारचे जुळे भावंड असेल तर तुम्ही येस नो इथे सिलेक्ट करू शकता. असेल तर येस वरती क्लिक करायचं. जुळ्या
भावंडाचं इथं नाव टाकायचं. ते मेल आहे की फिमेल आहे त्याविषयी इथं माहिती द्यायची. जुळे भावंड नसेल तर नो वरती तुम्हाला क्लिक करायचंय. पुढे यायचंय. पुढे आल्यानंतर लग्न झालं असेल तर अनमॅरिड, मॅरिडचे पण ऑप्शन आहे तुमच्यानुसार तुम्ही इथे टाकू शकता. मॅरिड असेल तर तुम्हाला इथे मॅरिड वरती सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर तुमचं जी पण बायको असेल किंवा नवरा असेल त्याचं नाव इथे टाकायचंय. नसेल तर तुम्हाला इथं अनमॅरिड वरती क्लिक करायचंय. इथं आपल्या वडिलांचं नाव टाकायचंय, इथे आईचं नाव टाकायचंय. त्यानंतर पूर्ण ऍड्रेस इथं तुम्हाला व्यवस्थित फिलअप करायचंय. त्यानंतर तुम्हाला इथं राज्य सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे. आपण आपलं राज्य महाराष्ट्र इथे निवडणार, पिनकोड टाकणार. त्यानंतर इथं तुमचा जो सध्याचा राहण्याचा पत्ता आहे तो तुम्ही इथे टाकणार आणि इथं खाली तुमचा परमनंट ऍड्रेस म्हणजे कायमस्वरूपी राहण्याचा पत्ता टाकणार. जर तुमचा दोन्ही ऍड्रेस सारखा असेल तर इथे पूर्ण व्यवस्थित ऍड्रेस भरून घ्यायचा. व्यवस्थित ऍड्रेस भरल्यानंतर इथे टिक लावायचं सेम ऍड्रेस एज जो पण आपला सध्याचा राहण्याचा पत्ता आहे तोच कायमस्वरूपी राहण्याचा पत्ता आहे. इथे टिक लावल्यानंतर वरती जो ऍड्रेस टाकलेला असतो तोच इथं कॉपी पेस्ट ऑटोमॅटिक इथं होऊन जातो. त्यानंतर तुमची फी दिसेल तुम्हाला किती फी पे करावी लागणार आहे आणि त्यानंतर इथे खाली आल्यानंतर व्हॅलिडेट युअर डिटेल्स ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचंय. कोणत्या प्रकारची माहिती अपूर्ण असेल तर व्हॅलिडेट युअर डिटेल वरती क्लिक केल्यानंतर या माहितीमध्ये तुम्हाला लाल अशा प्रकारचा एरर दिसेल आणि जर नसेल तर व्हॅलिडेट सक्सेसफुली अशा प्रकारचा मेसेज येईल. तर पटकन सर्व माहिती मी टाकून घेतोय. तर बघा इथे व्हॅलिडेट सक्सेसफुली इथे झालेलं आहे, व्हेरीफाय सक्सेसफुली झालेलं आहे. तर इथं ओके वरती मी क्लिक करतो आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टचा ऑप्शन आहे इथे मी क्लिक करतो. आता जवळपास आपली सर्व प्रोसेस इथं झालेली आहे. आता फक्त एज्युकेशनल विषयी इथं माहिती टाकायची आहे. तर बघा त्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे ओपन होऊन येईल. इथे तुम्हाला कोणत्या प्रकारची 10वी 12वीची काही माहिती टाकायची नाहीये, डायरेक्टली ग्रॅज्युएशनची माहिती टाकायची. जी पण तुमची डिग्री असेल त्याविषयी इथं माहिती टाकायची आहे. तुमच्याकडे काही एक्सपिरियन्स वगैरे असेल तर त्याविषयी इथं तुम्ही माहिती प्रोव्हाइड करू शकता. जसं की इथं कोणत्या बोर्डातून तुम्ही तुमची डिग्री घेतलेली आहे त्या बोर्डाचं नाव टाकायचंय, युनिव्हर्सिटीचं नाव टाकायचंय, जे पण असेल ते तुम्हाला इथे टाकायचंय. ठीक आहे. पुढे त्यानंतर इथं सब्जेक्ट, स्ट्रीम किंवा डिग्री कशामधून तुमचं झालेलं आहे त्याविषयी माहिती द्यायची आहे. तर तुमचा जो पण कोर्स झालेला असेल यामध्ये झाला असेल, नाही तर यामध्ये नाहीतर कोणत्या प्रकारचं, नाहीतर तुमचं BA झालं असेल आर्टमधून तर तुम्ही इथं आर्ट इथं सिलेक्ट करू शकता. पासिंग डेट इथे तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. जेव्हा तुम्ही पास झालेला आहे ती डेट तुम्हाला इथे टाकायची आहे. त्यानंतर इथं किती पर्सेंटेज आहे ते पर्सेंटेज तुम्हाला मार्क इथे टाकायची. किती पर्सेंटेज आहे, ठीक आहे. पर्सेंटेज जे पण असेल तुम्ही पॉईंटमध्ये पुढे अशा प्रकारचं देऊ शकता. त्यानंतर इथं आपल्याला क्लास इथे सिलेक्ट करायचे, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास की पास फक्त झालाय ते आपल्याला इथं फक्त ग्रेड म्हणून इथं सिलेक्ट करायचं असतं. ठीक आहे. तर ही माहिती तुम्ही टाकली. अशा प्रकारचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर त्याविषयी इथं माहिती देऊ शकता. अशा प्रकारची इतर माहिती इथं तुम्हाला ग्रॅज्युएशनची माहिती म्हणजे जी पण डिग्री आहे त्याची माहिती तुम्हाला कंपल्सरी टाकावी लागणार आहे. एक्सपिरियन्स वगैरे असेल तर त्याविषयी इथं तुम्ही माहिती देऊ शकता. त्यानंतर पुढे तुम्हाला मराठी इथं लँग्वेज दिसेल. मराठी लँग्वेज तुम्हाला लिहिता वाचता बोलता येणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे. आता एक्सपिरियन्स असेल तर त्याविषयी सुद्धा माहिती इथे देऊ शकता. इथं बघा इथं आपल्याला मराठीची इथं माहिती राहिली. तुम्हाला मराठी माहिती आहे का? तर त्यानुसार तुम्ही येस इथं करू शकता. ठीक आहे. इथे येस तुम्हाला कंपल्सरी करायचे. त्यानंतर पुढे आल्यानंतर मराठी तुम्हाला लिहिता वाचता बोलता येते हे तुम्ही टिक लावणार. त्यानंतर दुसरी अजून कोणती लँग्वेज येते जसं की आपल्याला हिंदी लँग्वेज येते. तर हिंदी तुम्ही इथे हिंदी टाईप करणार लँग्वेज. त्यानंतर तुम्हाला हिंदी वाचता त्यानंतर बोलता त्यासोबत आपल्याला लिहिता येते. तुम्ही इथं अशा प्रकारचं टिक लावणार. त्यानुसार तुम्हाला इंग्लिशही येते तर तुम्ही इंग्लिश विषयी इथं माहिती देऊ शकता. ठीक आहे. अशा प्रकारचे इंग्लिश त्यानंतर इथं तुम्हाला लिहिता वाचता येते परंतु बोलता येत नाही तर तुम्ही इथं बोलण्यावरती टिक नका करू. अशा प्रकारचं तुम्हाला टाकायचं असतं. त्यानंतर इथे व्हॅलिडेट युअर डिटेलचं ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं. बघा इथं व्हेरीफाईड सक्सेसफुली इथं होऊन जाईल. माहिती टाकून झाल्यानंतर आता व्हॅलिडेट केल्यानंतर तुम्हाला पुढे नेक्स्टचा ऑप्शन आहे, सबमिटचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर डायरेक्टली तुमचा फॉर्म तुमच्याकडे अशा प्रकारचा ओपन होऊन येणार आहे. तर बघा इथे तुम्हाला स्वतःचा फोटो दिसेल, तुमची जी पण माहिती आहे ती दिसेल, तुम्ही प्रेफरन्स दिलेले आहेत ते तुम्हाला दिसतील आणि बाकीची इतर सर्व माहिती तुम्हाला इथे खाली दिसून येईल. बघा अशा प्रकारची सर्व काय माहिती इथे तुम्हाला दिसून येईल. आता तुम्हाला लास्टला इथे टिक लावण्याचा ऑप्शन आहे. बघा इथं आय एग्रीचं ऑप्शन आहे इथे तुम्हाला टिक लावायचे. आता तुमचा सर्व फॉर्म वगैरे भरून झालेला आहे. फक्त तुम्हाला काय करायचंय पेमेंट करायचंय. पेमेंट करण्याची प्रोसेस देखील मी तुम्हाला सांगणार आहे. बघा इथं आय एग्रीचं ऑप्शन आहे, कंप्लीट रजिस्ट्रेशनचं ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचंय. एक पॉपअप विंडो तुमच्याकडे ओपन होऊन येईल की तुम्ही एकदा पेमेंट केल्यानंतर कोणत्या प्रकारची जी माहिती ती एडिट करू शकत नाहीये. त्यामुळे आताच तुम्ही चेक करून घ्या काय माहिती तुमची चुकली असेल तर तुम्ही व्यवस्थित आताच ती एडिट करून घ्या. ठीक आहे. तर ओकेचं ऑप्शन आहे, ओके वरती तुम्हाला क्लिक करायचंय. कंटिन्यूचं ऑप्शन आहे, कंटिन्यू वरती आपण क्लिक करणार. आता इथे आल्यानंतर तुम्हाला इथं बघा आपल्याला हँड रायटिंग डिस्क्लेरेशन इथं अपलोड करायचंय. आता हे तुम्हाला कुठे भेटणार बघा तुम्ही जेव्हा जाहिरात ओपन करताय, जाहिरात ओपन केल्यानंतर डायरेक्टली तुम्हाला खाली यायचंय. खाली आल्यानंतर आपण जाहिरातीवरती व्हिडिओ बनवला होता तेव्हा देखील मी तुम्हाला सांगितलं होतं हे तुम्हाला कसं भरायचं असतं. ठीक आहे. तर बघा आता हँड रायटिंग डिस्क्लेरेशन तुम्हाला कुठे दिसत आहे थोडं जाहिरातीमध्ये बघा. जाहिरात पण ओपन करण्याची गरज नाहीये.
हा जो व्हिडिओ आपला प्ले होत आहे, यावरती तुम्हाला इथं माहिती दिसत असेल बघा, इथपासून तर इथपर्यंत. ठीक आहे. आता हे डिस्क्लेरेशन नाव आहे, इथपासून इथपर्यंत ही जी माहिती दिसत आहे, ही तुम्हाला तुमच्या हाताने एका कोऱ्या कागदावरती फक्त लिहायचंय, त्याचा फोटो घ्यायचा आणि अपलोड करायचा. डायरेक्टली तुम्ही आता स्क्रीनशॉट घेऊ शकता. वरती डिस्क्लेरेशन नाव टाकायचंय, इथं आय, त्यानंतर इथं तुमचं पूर्ण नाव येईल, त्यानंतर हे आहे तसं तुमच्या हाताने फक्त तुम्हाला लिहायचंय, की आम्ही जी पण माहिती इथं टाकलेली आहे ती बरोबर आहे, खरी आहे. ठीक आहे. अशा प्रकारची इथं आपल्याला स्वतःला लिहून द्यायचंय. इथं कॅन्डिडेट सिग्नेचर तुम्हाला खाली तुमची सही करायची आहे, कोऱ्या कागदावरती फक्त लिहायचंय, त्याचा फोटो घ्यायचा आणि तो अपलोड करायचा आहे. हे झालं आपलं हँड रायटिंग डिस्क्लेरेशन. ठीक आहे. हे झालं. त्यानंतर इथे तुम्हाला काय करायचे, चूज फाईलचं ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करून ते अपलोड करून घ्यायचंय. ठीक आहे. तर बघा ते देखील आपण इथं अपलोड केलेलं आहे. इथं प्रिव्ह्यू वगैरे तुम्ही इथं बघू शकता. गाईडलाईन्स दिलेल्या आहेत, त्या गाईडलाईन्स वगैरे तुम्ही वाचू शकता. त्यानंतर बघा अशा प्रकारचा आता फक्त जो कॅप्चा आहे तो कॅप्चा आपण बघणार आणि त्यानंतर टाईप करून इथं सेव्ह अँड नेक्स्टचा ऑप्शन आहे. आता इथं आपण क्लिक करणार. आता सर्व काही झालेलं आहे. ठीक आहे. सर्व काही झालेलं आहे, फक्त पेमेंट करण्याचं बाकी आहे. तर इथं फायनल आपल्याला करायचं आहे. ओकेचा ऑप्शन आहे. ओके वरती क्लिक करायचं आहे. पेमेंट किती आहे ते तुम्हाला इथे दिसेल. तर पेमेंट आपल्याला फक्त भरायचं आहे. त्यासाठी इथं आपल्याला दिसत आहे. इथं आपल्याला तो कॅप्चा टाकून घ्यायचा आणि त्यानंतर डायरेक्टली पेमेंटची प्रोसेस आहे. इथं सबमिट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर ओकेचा ऑप्शन आहे. ओके वरती क्लिक करायचंय. जेवढं पण पेमेंट असेल ते तुम्हाला इथे दिसून येईल. ज्या पण माध्यमाने तुम्हाला पेमेंट करायचंय ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. इथं बघा यूपीआय, क्यूआर कोड आहे, कॅश, नेट बँकिंग. त्यानंतर भरपूर आपल्याला डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डचे ऑप्शन आहे. जर तुम्हाला क्यूआर कोड स्कॅन करून पेमेंट करायचं असेल तर क्यूआर वरती तुम्हाला क्लिक करायचंय. मेक पेमेंटचं ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचंय आणि त्यानंतर इथे आपल्याला बघा प्रोसीड विथ पेमेंटचं ऑप्शन आहे, इथे आपल्याला क्लिक करायचंय. त्यानंतर एक तर तुम्ही यूपीआय आयडी टाकून इथे पेमेंट करू शकता, नाही तर इथे क्लिक करून इथे जो आपल्याला कोड दिसत आहे हा स्कॅन करून तुम्ही पेमेंट करू शकता. अशा भरपूर माध्यम आहे, त्याच्या माध्यमाने तुम्ही पेमेंट करू शकता. आता पटकन मी हे पेमेंट करून घेतो. आता पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला फक्त पेमेंट स्लिप भेटते. ठीक आहे. पेमेंट स्लिप तुम्ही डाउनलोड करून ठेवू शकता. आता पेमेंट स्लिप झाल्यानंतर आता मुलांचं पेमेंट होऊन जातं, परंतु त्यांना समजत नाही आता प्रिंट कुठून घ्यायची. तर बघा आता पटकन मी पेमेंट करून आता पेमेंट स्लिप मी डाउनलोड करून घेतो. आता फक्त इथं मी हा जो इथं क्लिक करणार, स्कॅन करणार आणि पेमेंट करणार. पेमेंट झाल्यानंतर इथं सक्सेसफुली पेमेंट होऊन जाईल आणि त्यानंतर आपल्याला डायरेक्टली फॉर्मची प्रिंट काढण्यासाठी येत नाहीये. तर आपल्याला काय करावं लागतं त्यानंतर बघा आता मी पटकन पेमेंट करून घेतो. ठीक आहे. तर पेमेंट झाल्यानंतर काय करायचं, पुन्हा आपल्याला ही जी वेबसाईट दिलेली होती तर यावरतीच यायचंय. इथं अप्लाय ऑनलाईनचा ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचंय. इथे तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड इथे भेटलेला असतो. जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करता तेव्हा तुमच्या मोबाईलवरती सुद्धा हा सेंड केला जातो आणि ईमेल आयडी वरती सुद्धा तुम्हाला सेंड केला जातो. तर तोच तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड इथे टाकून हा जो कॅप्चा आहे तो टाकायचा आहे आणि सबमिटचा ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि बघा त्यानंतर आपण लॉग इन केल्यानंतर डायरेक्टली अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे ओपन होऊन येतं. इथे तुमचं पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली ऍप्लिकेशनचे प्रिंट काढण्यासाठी ऑप्शन ओपन होऊन येतं आणि जर पेमेंट बाकी असेल तर डायरेक्टली पहिल्यांदा पेमेंट करण्यासाठी ऑप्शन ओपन होऊन येईल. पेमेंट झाल्यानंतरच तुम्हाला प्रिंट घेण्यासाठी ऑप्शन येतं. तर बघा अशा प्रकारचं ऑप्शन येऊन जाईल. इथे प्रिंट ऍप्लिकेशनचं ऑप्शन आहे. आपण इथे क्लिक करणार, त्यानंतर प्रिंट अशा प्रकारची दिसून येईल. प्रिव्ह्यू वगैरे तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर इथे सेव्हचं ऑप्शन आहे. सेव्ह वरती तुम्ही क्लिक करणार, सेव्ह वरती क्लिक करून त्यानंतर प्रिंट आपण आपली अशा प्रकारची इथं सेव्ह करून घेणार. ठीक आहे. जे पण नाव असेल ते तुम्ही इथं बदलू शकता आणि त्यानंतर प्रिंट इथं सेव्ह करू शकता. आता आपली ही जी प्रिंट आहे इथं सेव्ह झाली आपल्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये. म्हणजे जी प्रोसेस होती फॉर्म भरण्याची सर्व काही तुम्हाला इथं समजून आली असेल. तुम्हाला फॉर्म कसा भरायचा पहिल्यापासून रजिस्ट्रेशन करण्यापासून तर प्रिंट काढेपर्यंत तुम्हाला फॉर्मची प्रोसेस मी सांगितलेली मित्रांनो. तर अशा प्रकारचा तुम्ही तुमचा फॉर्म इथं घर बसल्या भरू शकता. या व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्याही प्रकारचे प्रॉब्लेम आले तर तुम्हाला एक स्क्रीनवरती मोबाईल देतोय, नाही तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते मोबाईल देतोय. फॉर्म भरून घेण्यासाठी डायरेक्टली तुम्ही त्यावरती संपर्क करू शकता. डायरेक्टली फॉर्म भरून घ्यायचा असेल तर संपर्क करा, नाहीतर तुमचे कोणत्या प्रकारचे डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याची उत्तरं मी तुम्हाला देईल. परंतु तुमचे स्वतःचे वैयक्तिक प्रश्न विचारण्यासाठी तिथं संपर्क करू नका. कारण तो नंबर फक्त फॉर्म भरण्यासाठी दिलेला आहे आणि फॉर्म भरून घेण्यासाठीच फक्त त्यावरती संपर्क करावा. ठीक आहे. तर चला, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जी बिल येते तिला एक क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.